हॅलो 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 नंदिनी, हे नंदिनी, काय झालं? अरे कुठं आहे? कुठून आवाज येतोय? नंदिनी जरा बाहेर ये. अहो थांबा की, काम करते मी. हे बघ, तू कायम कामात असतेस हे मला देखील चांगलं माहिती आहे, पण मला पण जरा काम आहे. मी या महत्वाच्या कामासाठी पुन्हा बाहेर जाणार आहे. जरा लवकर ये. काय बाय, भांडी पण नाही घासून देत. काय हो? कुंडी भांडी कुंडी तुझ्या 5वीला पुजलेलीच आहेत. भांडी कुंडी एवढं काय? भांडी कुंडी भांडी आणले कशाला? भांडीच घासायला आणले मला. हे बघ, हे तुझं भांड्या कुंड्याचं पोतं पुराण ठेव बघ बघायला. हे बघ, मी आज कामावर गेलो खरा, पण माझं कामावर काही मन लागलं नाही. का असं का? हो, तशी घटनाच, अर्थात तशी बातमीच मी पेपरला वाचली आणि खरोखर अगदी माझं मन खिन्न झालं बघ. आता आणि काय वाचलं तुम्ही? हे बघ, ते काय म्हणतात मोबाईलवरती इन्स्टा आयडी चॅटिंग काय काय असतं ते. हा, इंस्टाग्राम फेसबुक आजकालची बरोबर वापरतात की. हा, असंच एका कॉलेजच्या मुलग्यानं आणि मुलीनं त्या फेसबुकवरती इन्स्टा आयडी वरती मैत्री जमवली. ह्या मैत्रीचं रूपांतर त्यांच्या प्रेमामध्ये झालं, पण त्यांचं प्रेम ते काय फारसं काळ टिकलं नाही. 15 दिवसांनी त्या दोघांचाही मृतदेह रेल्वेच्या पटरीवरती आढळला आणि तीच बातमी ऐकून अगदी माझं मन कसं खिन्न झालंय बघ. मला एक सांगायचं आहे, ती काय आपली नाव तिचं? सुशीला. हा, सुशीला कुठे गेली? अभ्यास करते. खरंच का अभ्यास करते? होय तर मागाशीच बघून आले मी. अरे वा 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 वा, मग तर बरं. अभ्यास कुठं घरात करते का कॉलेजमध्ये करते? घरात करते. किती थापाडी बाई. माझ्याच घरात येऊन मला थापाडी बोलतो का? बोलणारच की, सरळ सरळ थापा मारायला घरात अभ्यास करायला म्हणून. अहो मी कॉलेजवर आले आणि तुमच्या मुलगीचं नाव काय म्हटलं सर? सुशीला. एक अक्षर काढलं तर लय घालं. हा, असाला काय झालं कळालं वाटतं. सुशीला पहिलं अक्षर काढायचं. आम्हीच ठेवलंय नाव. मग तेच सांगालोय हो. अहो कॉलेजमध्ये पूर्ण बाद झाले नाव. सुशीला नाव आहे तुमच्या पोरगीचं. नेमकं काय? सगळी शीला 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 असा हाक मारा लागल्यात. अरे मी तेच म्हणतोय, नेमकं काय झालंय सांग. लागते की म्हणूनच मारलं. काय नेमकं काय घडले, काय झालंय सांगशील का नाही? अभ्यासात कमी. हा, ते कॉलेजमध्ये गेल्यावर नुसतं मोबाईलवरच असते अशी. आणि कॉलेजचा ड्रेस नसतो हो, सगळं झंपनच घालून येते. त्यामुळे पूर्ण कॉलेजला फुल दिलं, पूर्ण कॉलेजला. हा, त्यामुळे पोरगी तुमची अभ्यासात कमी, त्यामुळे नापास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जरा पोरगीकडे लक्ष द्या आणि हे खोटं बोलणाऱ्या माणसांपासून जरा सावध राहा. होय, हे बघ, तू अभ्यास करतोस का? एवढं 2 मार्क दिले तर तिसरं कशाला हातात पाहिजे? हे बघ, तू जी बातमी मला सांगितलीस ना त्याबद्दल तुझं धन्यवाद, तुझा आभारी आहे मी खरोखर. जा आता घरी जा. घरी जा, मम्मी वाट नाही बघत का? नाही. जरा थांब नंदिनी, तो काय सांगतोय ते नीट ऐकून घे. आईची जबाबदारी हो. तू असं नुसतं वरवर न घालू, तुला काय वाटत नाही? अहो पण कोण पण येऊ काय पण सांग. कोण पण नाही आहे तो कोणीही नाही आहे. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. आत्ता कळाली का मला ते? अरे हो, तू तरी कुठं असतोस घरात? ज्यावेळी मी येतो ना तुझ्या वडिलाकडे त्यावेळी तू नेहमी कॉलेजमध्ये असतोस बाबा, अभ्यासात मग्न असतोस. हो, तुझे फोटो पाहिलेत मी. शाबास, असाच अभ्यास करत राहा. आणि हो हो, ये 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 ये. लक्ष तेवढं द्या आणि जमलं तर तुम्ही पण कॉलेजला या, पोरगीवर लक्ष द्या. अरे बघितलीस का, ते असे शेजाऱ्यांचे टोमणे खावं लागतात. तू म्हणतेस अभ्यास करते. मग मी जेव्हा गेली होती तेव्हा अभ्यासच करत होती, मग अभ्यासच बोलणार ना मी. हे बघ नंदिनी, मला जास्त काही तुझ्याशी जास्त बोलायचं नाही आहे. मुलीची अब्रू काचेसारखी असते, तिला जपावं तेवढं थोडंच. आणि एक महत्वाची गोष्ट तुला सांगतो, मुलीला काय कसं शिकवायचं, सवरायचं, काय करायचं, तिच्यावरती काय आदर्श ठेवायचे, ही जबाबदारी आई म्हणून तुझी आहे. एवढं ध्यानात ठेव. खरोखर ती अभ्यास करते का आणखी काय करते याचं जरा पडताळणी करून बघ. मला नाही या गोष्टीमध्ये असा रस. जातो मी माझ्या कामासाठी. माझं मग अगदी आता डबल खिन्न होऊन गेले बघ. बघ जरा तिच्याकडे लक्ष दे, ध्यान दे, शिकव तिला काहीतरी चांगल्या गोष्टी. काय करायचं या पोरीचं, तिच्यामुळे मला पण शिव्या खायला लागल्या. सुशीला बघायला पाहिजे आता काय करते, अभ्यासच करते का रील बनवती का
सुशिला, ए सुशिला, कुठे गेली? कॉलेजमध्ये गाण्याची प्रॅक्टिस करून करून अक्षयचा कंटाळा आला. आवाज बसला तरी गाण्याची प्रॅक्टिस होईना. शाळेतले शिक्षक म्हटले पहिला नंबर घेण्यासाठी गाण्याची प्रॅक्टिस करून ये तू शीला. तरी पण प्रॅक्टिस केले तरी पण म्हणून बघते मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझी रूपाची राणी ग, मीच माझी रूपाची राणी ग. काय नव्हतं बाई, इंस्टाग्रामवरती नुसता मेसेज हाय बाय काय कोय कोय टॉय पॉय करत डोकं अक्षरशः फुटलंय माझं. सुशिला, ए कोण आहे? डिस्टर्ब, डोंट डिस्टर्ब मी. हे काय चाललंय तुझं? अगं मामी, तू का दारात चोरून ऐकत होतीस का काय? चोरून कशाला ऐकायचंय? हे काय लावलंय ते सांग आधी. अगं मामी, आज कॉलेजमध्ये फॅशन शो आहे. फॅशन शो? होय. ते कसं? आणि अगं मॉडेलिंग, आज कपडे घालून जायचं असतं छान छान, पहिला नंबर येतोय. कळलं काय? हे कपडे? हा, मला वाटलं आपल्या बाजूला ठेवलेल्या चिंध्या घातल्यात. आजकालच्या मुलांना असंच लागतं. ते नव्हे मामे, मला इंस्टाग्रामवरती कुणीतरी भेटायला येणार होतं. हो, आलाय ना. अगं कसा दिसतो? भारी दिसतो काय? सन्नी देओलवानी दिसतो. अगं जाऊ दे बाई, कसं तर दिसू दे. त्याला पिझ्झा बर्गरच्या दुकानात घेऊन जाणार. बरोबर त्याला कसा लावताय बघ चुन्ना. हा काय? मग लावायचं का त्याला? अगं जाऊ दे मामे, आपलं काय जाते. तो म्हटला भेटूया, चल भेटूया तर भेटूया. बर, पण तो राहू दे. बोलो तरी कसा दिसतो बघतो मी. बघायचंय तुला? हा. कुठे गेलं पार्सल? येतोस का आतमध्ये जरा? अरे ये की. अरे गेला कुठं? लुंगी खाली सोडली. ए बाबा, तुझं पो पो करू नको, लुंगी खाली सोड. अय्यो, बाई माणूस बघले की मी वागूनच करतो की गा. ए काय? नमस्कार म्हटलं मी. नमस्कार. पूर्ण म्हण ना. अरे मुड द्या, अरे मुड द्या. वाकून करतो म्हणण्याआधी नमस्कार म्हण रे. अय्या, आमच्या तर कन्नड मध्ये नमस्कार राम राम म्हणते आम्ही. वे बर बर, ते नव्हे, तू नेमकं कुठून आलास रे? युगांडा. युगांडा. अरे मोठ्याने बोल की. आणि युगांडा कुठं असतं? कर्नाटक, बेळगाव जिल्हा, खानापूरच्या पुढे गेलं की नाही युगांडा जिल्हा लागतो बघा. अरे मुड द्या, युगांडा म्हणजे वेगळं होतं रे. अरे बर ते राहू दे, नेमकं कुठून आलाय युगांडावरनं? तुझं नाव गाव काय की नाही? अय्यो, माझं नाव अगं बाई, ह्याचं नाव आवळ कट्टी म्हणून. आवळ कट्टी. हीच कसली नावं ठेवली? नावं ठेवण्यासारखंच दिसतो. आमच्या आप्पाचं नाव सुरपती. सुरपती? लय भारी आहे नाव. आवाजात तुझ्या सूर नाही का? आणि तालुका देवळीत कुट्टी. अरे बाबा, तालुका देवळी तो कुट्टी. आणि जिल्हा मार्गी. मुडद्या, देवळी तो कुट्टी बुट्टी जिल्हा मुट्टी काय रे बाबा, काहीच कळना झालंय. अय्यो मामी, त्या तुमच्या पुरगीनं उंदरानं पुढचं टीच मला जगा का घातला असतं म्हणतो मी. विचार ना विचार. अरे मुडद्या, आता हे कोणी? तिवली आणि बावली आणि हे कावली. अरे थांब की. एक्सक्यूज मी. दिनेक, एक्सक्यूज मी. अरे मेरा इंस्टाग्राम में मेरा बॉयफ्रेंड है ऐसा बोला, मुझे हिंदी नहीं बोलना आता भाई, क्या करूं? क्या करूं हाय मुझे बुड्ढा मिल गया. क्या करूं बाई मुझे बुड्ढा. अगं बाई, हे काय नसतं? मामी,
पोरगीपेक्षा मामीचं बाळ चंद. अरे मुडद्या मला भेटायला आलेस इंस्टाग्रामवर आणि मामीला छान छान म्हणतोस तू बाई. मामी हे बघ माझी फ्रेंडची ओळख करून देतो. तू बाईस ना आली आहे बोल तिच्याशी जरासं चांगलं पक्की. लाजवीच वाटते का ना तुला? हे मुडद्या माझ्या मैत्रिणीला काय घाबरतोस का काय? अय्या केसात वाका काढते म्हणते मम्मी. प्लीज असं करते. एक्सक्यूज मी प्लीज प्लीज. ओ माय गॉड. अरे मुडद्या माझ्या मैत्रिणीसंग सरळ बोलले येत नाही बाई तुला. वसाड्या बोलते माझं करते की ग. अपमान मी अपमान म्हंटल मी. अरे मुडद्या आजकालच्या मुलांना असंच लागतं कळलं काय? पण मामी मी काय म्हणतो की तुमच्या पुरी गेलं उंदरानं पुरताना तीच बरं जगा का घातला असतं म्हणतो मी. का घातलंस ती? अगं ती बघ मावशी नऊवारी साडी नेसून कपाळ भरून कुंकू लिहून हात भरून बांगड्या घालून साक्षात लक्ष्मीचं रूप दिसतं आणि तू बघ रानातला भुजगावण्या ए बाबा मला भुजगावण्या म्हणू नकोस. मॉडलिंग आहे मी मॉडलिंग. माय नेम इज शीला. माय नेम इज शीला. शीला की जवानी शीला शीला. म्हणतं माझं गुडघं दुखलं की ग. अरे मुडद्या शीला म्हणजे नाव रे ते शीला नव रे बाबा. ए सुशीला ए तुला लावू का ग मी? काय रे वशीला मुडद्या माझं नाव शीला आहे. अरे ते नव्हे तुझं नेमकी केस अशी कशी रे? माझी केस असं का म्हणती आणि तुझी माझी केस लॉकडाऊन मध्ये 3 डोस मध्ये 1 डोस चुकलो बघा. 1 डोस इथं घेतलं आणि 1 डोस 1 डोस इथं घेतलं आणि 1 डोस अय्यो 1 डोस इथं घेतलं आणि 1 डोस पाठीत घेतलं बघा. म्हणून माझी केस अशी झाली. बाई म्हणजे जे लॉकडाऊन मध्ये डोस चुकला म्हणून केस वाकडे झाले वाटतं. अय्यो मामी तुमची पोरगी रोज रात्री चादरीत घेऊन मला करते की ग. ए तुला आणि काय केलं? चॅटिंग म्हटलं मी. म्हणती बाबू बाबू आय लव्ह यू. तुला म्हणली? होय रोज रात्री मेसेजवर म्हणती बाबू ये कोल्हापूरला आपण पळून जाऊया. हे तुला बोलली? हो आणि कोर्ट मॅरेज करूया. आणि माझ्याकडे 10 तोळं सोनं 10 लाख रुपये आणि म्हणते आणि इथं आल्यावर मला ओळख पण दिना. अरे त्या फोटोवरचा सनी देओलला बोलली ती, तुला काय बोलली? मुडद्या इंस्टाग्राम डीपी लावला असं सनी देओलचा बॉगेलचा आणि दिसतोस कसा वेगळाच. मुडद्या बरं राहू दे तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस? इकडे काय घुसतोस? तिकडे जा की. प्रेम करते म्हणते माझ्यावर. बरं ऐक ना आपण प्रेम करून हनीमूनला कुठे जायचं रे? कुठे इकडे ये की. कुठे जायचं हनीमूनला? हनुमूनला फॉरेनला हनुमूनला लंडनला जायचं. लंडनला आणि जेवायला कुठे जायचं? जेवायला फॉरेनला. तिकडं कुठं फॉरेन तिकडं. आणि झोपायला स्टँडला जायचं. काय पोरीला स्टँडवर झोपवतो बाय? मुडद्या येताना मी पळून आलो की ग पैसे बिसे काहीच आणलेलं नाही. मुडद्या मला स्टँडवर झोपवतोस? बरं त्यासाठी तुझ्या शायरी घेऊ का शायरी? मम्मी नंबर देऊ का माझा? बरं राहू दे बाबा तुझा नंबर दे बघू कसला नंबर देतोस मी पण बघतेच. तुला नाही मामीला. अरे दे की मुडद्या मामीला नंबर. दे तुझा ते 9860 हा 2 बोकडे पाट पाठीत लाच घालू का? इकडं कुठं? इकडं कुठं? टच मी. माझं. अरे मुडद्या तुझ्यासाठी शायरी घेऊ का? घे की. गुलाबाचं फूल कर उमललं. ए बाबा माझी मैत्रीण घाबरेल तुला बघून. युगांडा. ओ माय गॉड. गुलाबाचं फूल कर उमललं. ए बाबा माणसा भिवून पळतील रे. गप्प बसायचं नाही तिथं. गुलाबाचं फूल कर उमललं.
आमच्या या ना गटारी डुकरा इकडं कुठं गटार तिकडं आहे. आवडलं का? लई आवडलं. आणि तिकडं कुठे इकडे एक आता मी पण घेतो. हा घे घे घेऊ. नाव घे. हा, नावच घेतो. एक की लवकर. 1 बॉटल 2 ग्लास. ए 1 बॉटल ए 2 ग्लास. सुशीला मेरी फर्स्ट क्लास. पुढे द्या. माझं नाव सुशीला नाही, माझं नाव शीला. शीला कळलं काय? सुशीला. शीला रे शीला, ते शी नव्हे शीला. अय्यो शीला. बोल की रे बाबा. गेला लाव का वशीला. लाजबीज वाटते का तुला? पुढे द्या. एकदा मामीला म्हणतोस, एकदा माझ्या मैत्रिणीला म्हणतोस. तुला काय कळते बिळते की नाही? अय्यो मला बेळगावच नाही तर बोलवले आणि आल्यापासून नुसतं माझा अपमानच करते की ग. म्हणून या बायकांच्या तिने मी फसलो बघ. म्हणूनच म्हणतो मोबाईलचा नाद आणि स्वरात बाळ. म्हणून म्हणतोय इंस्टाग्राम वरती मेसेज करू नका. फ्लिपकार्ट वरनं मागवशीला, मेशोवरनं असं येईल बघा फसशीला. पार्सल.